लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। तारे जमीन पर सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली। मोहिनी नाईक यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाले सांस्कृतिक व्यासपीठ। पुसद विधानसभेचे आमदार इंटरनेट नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोहिनी नाईक व मित्र परिवाराच्या वतीनं तारे जमीन पर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याचे उद्घाटन आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाडवे, गटविकास अधिकारी संजय राठोड, प्राचार्य अविनाश वानखेडे, महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री टाकरस इत्यादी प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। आमदार इंद्रनील नाईक यांच्या सुविद्य पत्नी मोहिनी नाईक यांच्या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून तारे जमीन पर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं होतं। पुसद व महागाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाची निवड करण्यात आली होती। देशभक्ती, वारकरी संप्रदाय, समाज प्रबोधन, सामाजिक समस्या, शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयांवर सामाजिक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका मोहिनी नाईक म्हणाल्या की पुढील वर्षी याहीपेक्षा सुंदर आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे हक्काचे सांस्कृतिक विचारपीठ निर्माण करून देऊ। या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेल्या जिल्हा परिषद शाळा अनुक्रमे प्रथम क्रमांक खंडाळा शाळा, द्वितीय क्रमांक वसंतपूर, तृतीय क्रमांक महागाव धुंदी या शाळेने पटकावला। या सांस्कृतिक सोहळ्याचे बक्षीस वितरण आमदार इंद्रनील नाईक, मोहिनी नाईक, विजय जाधव, धनंजय सोनी, गटविकास अधिकारी संजय राठोड, कौस्तुभ धुमाळे, प्राध्यापक नरेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। पुढील वर्षीच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर्थिक मदत देणगी स्वरूपात जाहीर केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वायकोस, साहेबराव राठोड तर आभार प्रदर्शन कौस्तुभ धुमाळे सर यांनी केलं। को बढ़ाने के लिए क्या कर सकते हैं और आने वाले सभी बच्चों के अपने कार्यक्रम के लिए शुभेच्छा देती हूँ, उनको ऑल द बेस्ट कहती हूँ। सभी शिक्षकों का फिर से तहे दिल से नमस्कार करती हूँ, धन्यवाद करती हूँ और यही रुकती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल। धन्यवाद ताई। अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे असं मला वाटते। एक पिक्चर आली होती काही वर्षापूर्वी, तारे जमीन परच नाव होतं आणि त्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळालं की लहान मुलांना काय काय चॅलेंजेस असतात आणि त्यांना शिक्षण घेताना काय काय प्रेशर राहते आणि कसं समोर जावं लागतं आणि त्याच्यावर मात देऊन एखादा मुलगा कसं काय वर येतो। आपण पुसद शहराचं उदाहरण म्हणून म्हणतो मी, पण पुसदचं उदाहरण जरी देत असेल तरी पूर्ण भारताचा विषय आहे की असं प्लॅटफॉर्म, असे प्रोग्राम हे प्रायव्हेट स्कूलमध्ये होतात आणि आपल्या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळेला असे प्रोग्राम का मिळत नाही। म्हणून ती पण एक कल्पना होती की असे प्लॅटफॉर्म आपल्याला दरवर्षी यांना द्यायला पाहिजे, कारण की पुढचे आज अंकुरजी जर इथे बसले असतील, यांची मेहनत आहे इथपर्यंत पोहोचले, पण अंकुरजी माझं मत आहे की यांच्यापैकी पण काही लोक आपल्यासारखे वर पोहोचले पाहिजे तिथपर्यंत। तर म्हणणं एवढंच आहे की आता माझं मन असं म्हणतो की जिथल्या शाळा, ज्या मतदारसंघ जो माझा आहे तिथल्या जर शाळा चांगल्या असतील, प्रायव्हेटचं नाही म्हणत मी, सरकारी शाळेचं म्हणतो, शाळा जर चांगल्या असतील तर निश्चितपणे आपलं नाव अवलौकिक होईल। डिजिटल लॅबचा जमाना आहे, सोलारचा जमाना आहे, आपल्या आदर्श शाळा म्हणून पण आपण म्हणतो। काही जागेवरचे आपण विषय पण बघितले, एक राजस्थानची शाळा आहे, एक यूपीची शाळा आहे, महाराष्ट्रातली पण आपली एक नगरमधली एक शाळा आहे। तर माझं मत असं होतं की शाळा आपल्या पुसदचे का नाही होऊ शकत असे। तर एक दोन सर्वात पहिले भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
काल येता आलं नाही, नाहीतर कालही आलो असतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी ही जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळा बेलोरा, आणि तिथले म्हणजे सर पण मला आता दिसले होते, माघाडे सर आणि सगळे आमचे शाळेचे विद्यार्थी. मला खूप बरं वाटतं, कारण असे कार्यक्रम आपल्या इकडे होणं खूप गरजेचे आहेत. कारण मी आता महाराष्ट्रभर पाहुणा म्हणून जातो किंवा मग गॅदरिंगला जातो किंवा विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जातो, पण आपल्या तालुक्यात आणि आपल्या लोकांचा असा कार्यक्रम होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या इकडं ना सर, की ह्या क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, शालेय शिक्षण देतोच, पण मला असं पर्सनली वाटतं की प्रत्येक वेळेस शालेय शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कारणीभूत पडेल असं नाहीच. कारण आमचे डॉक्टर आहेत निलेश साबळे, BMS आहेत, आता ते ॲक्टिंग करतात, प्रॅक्टिस करत नाही. त्याचा प्रश्न आहे, कारण ह्या कार्यक्रमातून कदाचित एखाद्याची आवड निर्माण होईल किंवा मग वक्तृत्व स्पर्धेत कलागुणात त्याची आवड निर्माण होईल, ॲक्टिंगमध्ये होईल, डान्समध्ये होईल. आणि म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव इतर आपल्या नाईक साहेबांमुळे आहेच, पण आपल्या ह्या क्षेत्रात म्हणजे आमच्या क्षेत्रात फार कमी लोक आहेत. एक आपले लोखंडे सर आहेत, अशोक लोखंडे, आणि मी, आणि मध्यंतरी असे एक दोन आलेत, पण ते टिकले नाहीत. त्याचं कारण हेच की आपल्याला माहिती नाही जास्त. आपल्याला माहिती होण्यासाठी ह्या गोष्टी होणं गरजेच्या आहेत. आणि बऱ्याच लोकांना हे पण वाटतं की काही शिकत नाही किंवा अभ्यास करत नाही, काही काम करत नाही, बाबा याला घेऊन जा तिकडं. असं काय नसते. कारण मी स्वतः MA आहे. मी नाट्यशास्त्रात MA केलं आहे आणि आता नाट्य परफॉर्मिंग आर्ट्समध्येच PhD करतो आहे. आणि नाट्यशास्त्रात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.